ताज्या बातम्या विचार नव्हे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे। ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका। शालार्थ आयडी घोटाळ्यात धुळ्यातून अटक झालेल्या प्रशांत वाडिलेच्या संदर्भात पंकज साळुंखे यांनी आज धुळ्यात पत्रकार परिषद घेतली। ती पुढील प्रमाणे। या पत्रकार परिषदेत सचोटी संपादक राजकुमार छाजेड उपस्थित होते। जी कारवाई झालेली आहे बनावट आयडी शालार्थ आयडी प्रकरणाच्या बाबतीमध्ये, तर याच्यामध्ये 2 वर्षापूर्वी मी एसआयटी चौकशीची मागणी केलेली होती। त्या अनुषंगाने आताच मागच्या वर्षी ज्या प्रकरणाची एसआयटी चौकशी लागली त्या अनुषंगाने आतापर्यंत पूर्ण धुळे आणि जळगाव या 2 जिल्ह्यांमध्ये 894 शिक्षकांवर गुन्हे दाखल झालेले आहेत। पुण्यात 3 उपसंचालकांवरती गुन्हे दाखल झालेले आहेत आणि काही संस्थाचालक आहेत की ते रडारवरती होते। त्याची सुरुवात ही आजपासून नाशिक आर्थिक गुन्हे शाखेने केलेली आहे। त्याची सुरुवात आज ही आपल्या धुळ्यापासून झालेली आहे आणि त्यात पहिला जो मेन प्यादा होता तर त्याचं नाव म्हणजे प्रशांत वाडिले। आता या प्रशांत वाडिलेच्या तब्बल 65 शाळा, या 65 शाळांपैकी 62 शाळा त्याच्या फक्त बॅगेत त्याच्या होत्या आणि 2च शाळा त्याच्या आपल्या ऑन रेकॉर्ड, एक शाळा त्याची शिंदखेड्याला आहे, एक शाळा त्याची साक्रीला आहे। या 2 शाळांच्या व्यतिरिक्त त्याची कुठलीही शाळा त्याची नाही। असे मोरके जे आहेत, असे एजंट जे आहेत बनावट पद्धतीने काम करणारे, तर यांच्या संदर्भामध्ये आजपासून नाशिक आर्थिक गुन्हे शाखेने जे पाऊल उचललेलं आहे, त्यामुळे नाशिक आर्थिक गुन्हे शाखेचं रामदास शेळके साहेबांचं मी मनापासून स्वागत करतो आणि असा सिंघम, ओरिजिनल सिंघम डॅशिंग अधिकारी हा असा त्याने जे कार्य केलेलं आहे त्यांना सुद्धा मनापासून धन्यवाद। काय कारवाईची मागणी करणार? आता याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आहे, या पूर्ण प्रकरणामध्ये पूर्ण महाराष्ट्र राज्यातून बनावट शालार्थ आयडी प्रकरणामध्ये इंटरव्हेन्शन आपण दाखल केलेलं आहे, म्हणजे मी स्वतः दाखल केलेलं आहे याच्यामध्ये। तर त्याची तारीख जी आहे आता मुंबई हायकोर्टामध्ये ही येणारी 18 जुलै तारीख त्याची आहे। आताच या 7 जुलैलाच आपल्या वकील महोदयांनी त्या संदर्भात सर्क्युलेशन घेतलेलं आहे। तर याच्यावरती कारवाईची आपली अशी मागणी आपण केलेली आहे कोर्टामध्ये की या सगळ्या प्रकरणाची ज्युडिशनल इन्क्वायरी व्हायला हवी। आजपर्यंत ज्या चौकशा झालेल्या आहेत त्या सगळ्या चौकशा बरखास्त करून याची ज्युडिशनल इन्क्वायरी व्हायला हवी। अजून कोणी संस्थाचालक रडारवर आहेत का? अजून तब्बल 3 मोठे संस्थाचालक जे मोठे मासे आहेत धुळे जिल्ह्यातले ते रडारावरती आहेत आणि छोटे अजून त्याच्याऐवजी अजून ते 12 छोटे मासे आहेत। असे मिळून एकूण टोटल 15 संस्थाचालक, एजंट हे जे दलाल आहेत ते रडारावरती आहेत। आता आज दिवसभरात बघू किती जणांना अटक केली जाते, ती बघण्याची महत्वाची गोष्ट आहे। ताज्या बातम्या विचार नव्हे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे। ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका।